शिवाजी महाराज अनभिषिक्त राजे होते. यो राजेपणा सिद्ध करायला त्यांना कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नव्हती, कुठल्या विधीची, मंत्राची, अभिषेकाची गरज नव्हती. तरी बी राजांनी विधिवत राज्याभिषेक का करून घेतला असेल ह्यो प्रश्न मला नेहमी पडायचा. भगवान शिवशंकर आणि भवानी मातेला मनापासून पूजणारे राजे कर्मकांडाच्या आहारी गेल्याचे एक बी उदाहरण नाही. एक बी लढाई अशी नाही जी राजांनी पंचांगण मुहूर्त बघून लढली. अहो एक एक गनिम कापताना जिवंत वापस लवटो का नाही अशातली गत होयाची. तेव्हा कुठली आलीत पोथ्या पूर्ण, कुठला आलाय मुहूर्त? मला सांगा, तुम्ही इतिहासात असं कुठं वाचलंय का हो की अमुक एक गड मुघलांकडनं जिंकल्यानंतर राजांनी तिथं वास्तुशांत घातली, ग्रहशांती केली, कुठला शुद्धीकरण विधी केला? अजिबात नाही. मग अशा या राजांना आपण वैदिक पद्धतीनं विधिवत राज्याभिषेक करून घ्यावा असं का वाटलं असेल? ती गरज का निर्माण झाली असेल? काय कारण होतं त्या माग? लई इंटरेस्टिंग स्टोरी आहे, अनटोल्ड स्टोरी. ऐका, कानांचे प्राण करून ऐका. इतिहासात लपवली यातना या मातीच्या लेखाची मी किरण माने सांगतो स्टोरी शिवराज्याभिषेकाची. मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही परत सुरू करा. मग अर्ध्यातून आम्ही पुन्हा उभारी घेतली आणि पुन्हा तो शो उभा करायला घेतो. किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची याच्यातून निश्चितच जाईल. रायगडावर राज्याभिषेकाची गजबज सुरू झाली. अहो, रायगडावर राज्याभिषेकाची गजबज सुरू झाली आणि एका बिथरलेल्या कंपूत कुजबूज सुरू झाली. कुजबुज म्हणजे काय ते सांगा. अगं, गोरगरीब रयतेचं चांगलं चाललेलं बघून काही जणांच्या पोटात होती ती मळमळ आणि मग ते एकमेकांच्या कानाला लागून त्या आनंदात विष कालवायचं कट कारस्थान रस्त्यात का नाही, त्याला म्हणतात कुजबूज. म्हणजे कुजबुज गँग म्हणा की राव. अशी ही पिलावर तवापासून हाय वय. हा मग वा, त्यांना सांगा इतिहासाच्या पानावर ह्या कुजबूज गँगचं कपटन घातपात सापडेल तुम्हासनी. माझ्या महाराष्ट्राच्या मातीतला राजा छत्रपती होत होता तर काय ह्यांच्या टोळ्यात एवढा खोपाय लागला होता? काय दोष होता हो त्याचा? तेव्हा तुम्हाला उतू मातू देत नव्हता ह्यो का तुमचं श्रेष्ठत्व मान्य करत नव्हता ह्यो? एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन शत्रूच्या छाताडावर नाचणाऱ्या मरहट्ट्यांची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या थळपांढरीतल्या हजारो मावळ्यांच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. भगव्याच्या सावलीत 18 पगड जातींना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्र धर्माची. किरण मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने आजपर्यंत प्रोफेशनल नाटकं केली. झोंड काचे, परफेक्ट मिसमॅच, आणखीन बाकीची आहेत. TV सिरियल केल्या, मराठी सिनेमे केले, हिंदी सिनेमे झाले. त्याच्यानंतर बिग बॉस सारख्या तू अंतिम फेरीपर्यंत होता, म्हणजे लोकांच्या दृष्टीने तूच विजेता होतास. ते जाऊ दे, बाकीचं राजकारण ते आणि हे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे जे काही काल आम्ही अनुभवलं ती अनुभूती अजून सुद्धा म्हणजे विलक्षण आहे ते. आणि सगळे सहकलाकार आहेत, 25-30 जण ते प्रेझेंटेशन मध्ये दिसत आहेत, परंतु सगळ्या अवलंबून डोलारा तो तुझ्यावरती. प्रचंड एनर्जी आम्हाला काल दिसत होती की कुठून या माणसाने इतका स्टॅमिना आणला आणि कुठून इतकी एनर्जी आणलेली आहे, कसं काय शक्य केलंय? नाही, ते अभिनयाची एक तुम्हाला म्हणतो ती आवड आहे ना, किंवा अभिनयाचा जो ध्यास आहे तो तुम्हाला ती एनर्जी देतोच. म्हणजे मी काय, माझं वय काय झालं आता, आपण कितीतरी मोठे मोठे कलाकार बघतो. निळूभाऊ शेवटपर्यंत काम करत होते. अगदी नंतर अनेक त्याच पद्धतीचे प्रयोग रंगमंचावर जेव्हा सादर होतात त्यावेळेला आतून मनातून आपल्यासारख्या तमाम सुजाण नागरिकांना वाटत राहतं की या असल्या प्रोपगंडा कृतींना प्रतिउत्तर सुद्धा त्याच माध्यमातून दिलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं किरण माने शो, किरण माने जे घेऊन आलाय, ज्याच्या पाठीमागे इंद्रजित सरांचं संशोधन आहे,
आणि हे भक्कम एक पाऊल आहे आणि ह्याचे प्रयोग सगळीकडे मी वारंवार जे सांगतोय की मी प्रयोग बघून 12 तास होऊन गेलेत, अजूनही मी त्याच्यातून बाहेर नाही पडू शकलेलो. आणि हा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला हा द किरण माने शो आणि स्टोरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची हे पाहताना तुम्हाला याची प्रत्येकाची माझ्या शब्दाची प्रचिती आहे. धन्यवाद किरण. आज प्रयोग आहे, उद्या शिवाजी महाराज अनभिषिक्त राजे होते. यो राजेपणा सिद्ध करायला त्यांना कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नव्हती, कुठल्या विधीची, मंत्राची, अभिषेकाची गरज नव्हती. तरी बी राजांनी विधिवत राज्याभिषेक का करून घेतला असेल ह्यो प्रश्न मला नेहमी पडायचा. भगवान शिवशंकर आणि भवानी मातेला मनापासून पूजणारे राजे कर्मकांडाच्या आहारी गेल्याचे एक बी उदाहरण नाही. एक बी लढाई अशी नाही जी राजांनी पंचांगण मुहूर्त बघून लढली. अहो एक एक गनिम कापताना जिवंत वापस लवटो का नाही अशातली गत होयाची. तेव्हा कुठल्या आलीत पोथ्या पूर्ण, कुठला आलाय मुहूर्त? मला सांगा, तुम्ही इतिहासात असं कुठं वाचलंय का हो की अमुक एक गड मुघलांकडनं जिंकल्यानंतर राजांनी तिथं वास्तुशांत घातली, ग्रहशांती केली, कुठला शुद्धीकरण विधी केला? अजिबात नाही. मग अशा या राजांना आपण वैदिक पद्धतीनं विधिवत राज्याभिषेक करून घ्यावा असं का वाटलं असेल? ती गरज का निर्माण झाली असेल? काय कारण होतं त्या माग? लई इंटरेस्टिंग स्टोरी आहे, अनटोल्ड स्टोरी. ऐका, कानांचे प्राण करून ऐका. इतिहासात लपवली यातना या मातीच्या लेखाची मी किरण माने